महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरील कळसुबाई देवीचे मंदिर हे सर्व परिचित आहे, पण अशा प्रकारचे काही अनवट आणि अपरिचित ठिकाणेही आहेत. तासुबाई मंदिर हे त्यापैकी एक. जुन्या पुणे मुंबई हायवेपासून टाकवे गाव लागते आणि तिथून 12 किलोमीटरवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं टुमदार कल्हाड गाव. पावसाळ्यात हे गाव आणखीनच बहरलेले दिसून आले. मग त्या घडीतूनच जायचं असं? हा, या घरीतूनच जायचं. पायवाटेची चौकशी करत असताना रस्ता सांगणारे सोबतीला आले. 2 डोंगराच्या घडीतून वर जाणारी पायवाट. पावसाळ्यामुळे वाट अधिकच बहरली होती, परंतु त्याबरोबर ती शेवाळ्यामुळे निसरडी आणि चिखलामुळे घसरडी झालेली. एक एक पाऊल सांभाळून टाकत तासाभराच्या ट्रेकनंतर उजव्या बाजूला वळलो की पठारावर येऊन पोचतो. खाली गाड्या पार्किंग केल्या आणि वाटलं की आपण तासुबाईचा ट्रेक सहज करू शकतो. पण नशिबाने इथं एक बाबा उभे होते, त्याचे आपल्यावर राहते तेवढं. ते स्वतःहून म्हटले की चला मला वर यायचं आहे. तर वाटतं बरं झालं ते आले, कारण इथं पठारावर पूर्ण धुकं आहे आणि कुठल्या वाटेनं जायचं ते बिलकुल कळत नाही. या इथून आपण वर आलो चढाई करून की डाव्या बाजूला ही वस्ती दिसते आणि इथे एक विहीर आहे. इथे बारमाही पाणी असतं आणि या विहिरीच्या बाजूने या रस्त्याने आपण मंदिराकडे जातो. इथून मावळचा निसर्ग पाहण्यासारखे. ते काय माणसाच्या नजर पडत नाही, ते जनावर ते गुरं बिरं खात्यात आणि राहत्यात. आपण इथे वन्यजीवांचे अस्तित्व आहे, त्यामुळे जरा जपून. पठारावरून पुढची वाट सपाट चालीची असून 20 मिनिटात आपण मंदिरापुढे हजर होतो. मंदिर जवळ आल्याची खूण ही पायवाटेवरची शिल्प करून देतात. 2 डोंगराच्या बेचक्यातील हे मंदिर. मागे तासुबाई नावाचाच डोंगराचा उंच सुळका भव्यतेची जाणीव करून देते. मंदिरासमोर दरी पाहून छाती दडपून जाते. भौगोलिक विविधतेचे खेळ पाहत मंदिरात शिरायचे. गाभाऱ्यातील देवीचा तांदळा हा स्वयंभू असलेला ग्रामस्थ सांगतात. मंदिराच्या भोवती पडलेले विरगळीचे दगड पाहता मंदिर बरेच जुने असल्याचे जाणीव करून देते. काही वेळ पावसाने रौद्र रूप धारण केले आणि बराच वेळ मंदिरात आम्हाला खिळवून ठेवले. घसरड्या आणि निसरड्या वाटेवरून परतीचा प्रवास सुरू केला. भक्त म्हणून किंवा निसर्गाचा रसिक म्हणून इथे या. ही वाट निराश करणार नाही हे नक्की.